चला, अधिक महिना असल्यामुळं आज आमच्या सोसायटीतल्या सर्व महिलांनी ठरवलं होतं की विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आणि सोबतच दोघी तिघींनी मिळून उसाचा रस आणला होता सगळ्यांना वाटण्यासाठी. तर इथं आता सगळ्यांचं चाललं आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं. तर ज्यांना येतं आहे ते म्हणत होते आणि ज्यांना येत नव्हतं ते मोबाईलमध्ये बघून म्हणत होते. आणि सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण आणली होती, तुळशीची पानं ठेवली होती मूर्तीवरती. आणि इकडं गार्डनमध्ये चालू आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण. तर चला. महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युति अनिर्लज्जवपुत्रीमानमेयात्मा. ह्या आहेत गायकवारे काकू. तर त्या खूप छान असं विष्णू सहस्त्रनामाचं स्तोत्र म्हणत होत्या आणि खूप सुंदर पद्धतीनं म्हटल्या न बघता. तर त्यांना येत होतं. तर प्रत्येकजण मोबाईलमध्ये बघून करत होतं, म्हणत होतं किंवा त्यांच्यासोबत साथ देत होते. तर खूप छान असं त्यांनी विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं. भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुप् धर्मकृद्धर्मी सदस्साक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशूर्विधाता कृतलक्षणः गभस्ति नेमि सत्वस्थां सिंहो. उसाचा रस आणला होता, तो सगळ्यांना वाटला आणि तो वाटताना काही व्हिडिओ कोणी काढला नाही, एवढं कोणाच्या लक्षात पण आलं नाही. तर असं झालं आमच्या सोसायटीमधल्या गार्डनमध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण.